ती 1 बिलियन ही बोलतोय, ती भारताची नाही बोलत होतो आपण. आधी पाहिजे ते भारताबद्दल एकदा संपून टाकू आणि मग इकडे जाऊयात. भारताची लोकसंख्या आता झाली 1.43. मी म्हणते 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज कधी झाली होती भारताची लोकसंख्या, सांगू शकाल? लोकसंख्या वाढली का? डेफिनेटली वाढली. दर कमी झाला. दर लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला. ठीक आहे, लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला पण लोकसंख्या मात्र वाढलेली आहे. हे कसं घडतं तेच आपण आता बघण्याचा प्रयत्न करतोय. टोटल फर्टिलिटी रेट, एकूण प्रजनन दर, तो काय बघूयात आपण. पण आधी आपण काय म्हणतोय, बेसिकली कशावर ठरणार आहे सगळं? लोकसंख्येचा जो सिद्धांत मांडला गेला त्याच्यानुसार समजून घेऊ आपण की सुरुवातीचा काळ जेव्हा केव्हा लोकसंख्येचा पहिला काळ येतो, सिव्हिलायझेशन एस्टॅब्लिश झाल्यानंतरचा पहिला काळ, तेव्हा जन्म दर पण जास्ती असतो, मृत्यू दर पण जास्ती असतो. जेवढे काम करणारी हातं वाढली तेवढं जास्ती इकॉनॉमी किंवा आर्थिक स्तरीय याला किंवा वाढायला मदत झाली. पैशांची निर्मिती तेवढी जास्ती झाली. (1967) मध्ये पहिल्यांदा असं तयार केलं जावं, एखादा निधी असावा की जो एकूणच जगाची लोकसंख्या, त्याचे लोकसंख्या कशा पद्धतीने वाढतीये, त्याचे असणारे संख्यात्मक आणि गुणात्मक जे विशेष आहेत ते सगळ्यांचा अभ्यास करणं आणि असलेल्या लोकसंख्येला पुढच्या काळामध्ये आपल्याला जर स्थैर्य आणायचं असेल तर काय काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, समस्या कशा प्रकारच्या आहेत त्या कशा सोडवल्या पाहिजेत, यासाठी काहीतरी निधी असावा. कारण पैसा असल्याशिवाय गोष्टी घडू शकणार नाहीयेत आणि म्हणून उभारणी करण्यात आली त्याची. ते नाव काय होतं? युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ऍक्टिव्हिटीज, संयुक्त राष्ट्रांचा निधी. कशासाठी? तर लोकसंख्या विषयक कामगिरी करण्यासाठी. कळलं इथपर्यंत? आता हे जेव्हा स्थापन केलं 1967 पण ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलं गेलं 1969. त्यामुळे तुम्हाला काही ठिकाणी त्याचा आकडा दिसेल 1969. सो UNFचा आकडा आहे 1969. ठीक आहे, आता बघूयात आपण की ऍक्च्युअली 1987 मध्ये ह्याचं नाव बदललं गेलं. 1987 मध्ये हे नाव झालं. आता जे वापरतोय ते म्हणजे काय? लोकसंख्या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी. इंग्लिशमध्ये काय म्हणूयात आपण? युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. म्हणजे ते व्हायला पाहिजे होतं काय? UN पॉप्युलेशन फंड असं व्हायला पाहिजे होतं ते, बरोबर की नाही? पण 1987 मध्ये हे बदललं. त्यावेळेला हे न करता हेच त्याचं जे वरचं होतं म्हणजे ॲब्रिव्हिएशन जे आहे ते तशाला तसं कंटिन्यू केलं पण नाव बदललं. कळलं का इथपर्यंत? काही त्याच्यात वाढीव ठेवलं नाही, फक्त काय केलं? लोकसंख्या, मग त्याचं जे काय असेल सगळं त्याच्यासाठीचा निधी म्हणून नाव बदललं फक्त. का बदललं असेल 1987 मध्येच? 1987 मध्येच का बदललं असेल? पुन्हा बॅकग्राऊंड येतं या सगळ्या गोष्टींना. 1987 मध्ये जगाची लोकसंख्या ही झाली 5 बिलियन. आता ती 5 बिलियन तर खाली येऊयात जरा. इथे या. इथे काय दिसतंय सांगा रे मला? हा जो आत्ताचा 25 आलाय, जो कोणी दिला होता? संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने दिलेला अहवाल. याच्यानुसार जगाची लोकसंख्या आत्ताची एस्टिमेटेड किती आहे? ती आहे 8.2 अब्ज. 8.2 अब्ज म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणूयात 8.2 बिलियन. क्लिअर आहे इथपर्यंत? 8.2 बिलियन, 8.2 अब्ज म्हणजे किती शून्य रे? 1 2 3 4 5 6 7 किती शून्य? घरी जाऊन देत बसा ते शून्य. तर आता पण करून घ्यायचेत. सो इथे दिसतंय तुम्हाला 8.2 8.2 अब्ज. आता ही जगाची लोकसंख्या 8.2 अब्ज झाली कधी? तुम्ही म्हणाली का आत्ता झाली ना, सांगितलं ना अहवालामध्ये, बरोबर का? एस्टिमेटेड दरवर्षीच्याच अहवालामध्ये येतं, हे लक्षात घ्या, बरोबर ना? काय म्हणतोय आपण? ही जी 8.2 बोलतोय आपण हे कधी बद्दल आहे? 2025च्या अहवालामधनं सांगितलं गेलंय. क्लिअर आहे? म्हणून तर ते पहिलंच ऑब्झर्वेशन ते आलं ना. समजलं काय म्हटलं? मी आता उलटा प्रश्न, पुढचा वेगळा प्रश्न विचारतीये. 8.2 आहे ती. 8 म्हणजे 8 बिलियन कधी झाली? 8 बिलियन. मग आता ते 8 बिलियन कधी झाली याच्यापेक्षा आपण म्हणूयात की मुळातच ट्रेंड जो हा दिसतोय की हा जो अहवाल आहे कशावर फोकस करणार आहे कधी कळेल आपल्याला? की मुळात ट्रेंड काय हे समजलं तर कळेल आपल्याला. मग आपण जाऊयात की इकडून घ्यायला लागेल. या जगाची लोकसंख्या आपण चार्ट करूयात एक की ज्याच्यामध्ये जगाची लोकसंख्या आता ते टप्पे आहेत. 1 बिलियन, 2 बिलियन, 1 अब्ज, 2 अब्ज, 3 अब्ज, 4 अब्ज, 5 अब्ज, 6 अब्ज. दिसतंय का काय म्हणतोय आपण? आता MPSC मध्ये इकडनं कदाचित प्रश्न प्रिलिम्सला विचारले जाऊ शकणार आहेत. आपण बघत होतो की एक चार्ट बनवूयात. आपण म्हटलो आपल्याला माहिती आहे की 8.2 बिलियन आत्ताची झालेली आहे अब्ज.
तर मग हे माइलस्टोन की त्याच्यानुसार का ठरलं, एवढं पॉप्युलेशन स्टडीजवर का गेलो, किंवा UNF ही जी दिसते युनायटेड नेशन्स लोकसंख्या निधी याची स्थापनाच मुळात का झाली, या सगळ्यांची उत्तर तिथून मिळणार आहेत आपल्याला, म्हणून तो चार्ट आधी पाहणं आवश्यक आहे. सो पहिलं आपण म्हणलो की 1 बिलियन जी झाली जगाची लोकसंख्या, 1 बिलियन होती, 1 अब्ज होती, जी भारताची आज त्याच्यापेक्षा जास्ती आहे. भारताची लोकसंख्या आता किती आहे रे सध्या, ते आहे आत्ताच्या याच्यामध्ये किती आहे ती 143 कोटी. म्हणजेच काय 143 कोटीला 1.43 बिलियन अब्ज. हा आता शून्य टाकणं सोपं आहे तुम्हाला, बरोबर की नाही. 143 कोटी, कोटी तर कळतं, तिथपर्यंत पोहोचतो आपण, त्याच्या पुढे जायला प्रॉब्लेम होतो आपल्याला. 143 कोटी ही भारताची लोकसंख्या आता ह्या अहवालानुसार एस्टिमेट केलेली आहे. 2025 मधली लोकसंख्या भारताची 143 कोटी. अहवाल महत्वाचा का ठरतो, कारण ह्या अहवालाप्रमाणे भारत आणि चीनला आता सरपास केलं. सो चीनची लोकसंख्या किती सांगितली गेली इथे, ती आहे चीनची लोकसंख्या आहे 1.42. चीनची लोकसंख्या काय सांगितली 1.42, आणि भारताची लोकसंख्या काय सांगतोय आपण 1.43 काय अब्ज किंवा बिलियन. क्लिअर आहे. अँड नाऊ इंडिया इज द मोस्ट पॉप्युलस कंट्री ऑफ द वर्ल्ड. जगाची सगळ्यात जास्ती लोकसंख्या असलेली काय देश हा कोण झाला, भारत. क्लिअर आहे का इथपर्यंत. जर भारत सगळ्यात जास्ती लोकसंख्या, म्हणजे आता तर एस्टिमेट असं केलं जात आहे की एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी सगळ्यात जास्ती आहे हे कळलं, पर्सेंटेज वाईज आपण म्हणूया ती 17% जास्ती जाते. 17% जास्ती लोकसंख्या ही एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 17% जास्ती लोकसंख्या भारताची आहे. खरं म्हणजे आपण मेजॉरिटी कशाला म्हणतो, 50% जास्ती असेल तर, पण 17% म्हणजे बाकीच्यांची तर 0%, 0.9, 1%, 2%, चायना सोडता मी म्हणते अशी असणार आहे की नाही. मग उलट आपल्याला छान वाटायला पाहिजे की अरे मेजॉरिटीत गेलो आपण, मेजॉरिटी झाली ना आता भारताची. पण मग खरंच ते छान वाटण्यासारखं आहे की नाही ते पुढच्या डेमोग्राफीच्या म्हणजे लोकसंख्येच्या गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही आपल्याला बघून अनालिसिस करून ठरवावं लागेल. आता पहिल्या ह्याच्यावर येऊयात. परत भारताची लोकसंख्या आपण पाहिली होती. तर ही भारताची काय झालं रे, आहे आलो ना. ठीक आहे. ती 1 बिलियन ही बोलतोय, ती भारताची नाही बोलत होता आपण. आधी पाहिजे ते भारताबद्दल एकदा संपून टाकू आणि मग इकडे जाऊयात. भारताची लोकसंख्या आत्ता झाली 1.43. मी म्हणते 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज कधी झाली होती भारताची लोकसंख्या, सांगू शकाल. ती महत्वाचं आहे ते सुद्धा. 1 अब्ज जी भारताची झाली होती म्हणजे 100 कोटी क्रॉस केले भारताने, ते होतं 25 मे 2000 साली. 25 मे 2000. 25 मे 2000 ला भारताने 100 कोटी म्हणजे 1 अब्ज क्रॉस केलं, आणि म्हणून भारताची दुसरं लोकसंख्या धोरण, पुन्हा ते महत्वाचं आहे आपल्यासाठी, भारताचं दुसरं लोकसंख्या धोरण हे 2000 साली आलं. भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण सांगता येईल का रे कधी, 80s नाहीये, 76, 76 चेक करा एकदा पाहिजे तर. 76 भारताचं पहिलं लोकसंख्या धोरण 1976 ला आलं. आणि असं भारताचं पुढचं लोकसंख्या धोरण आलं त्याचं खूप महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काय, भारताची लोकसंख्या 100 कोटींनी क्रॉस झाली, 2000 मध्ये आलं ते. मग आता भारताबद्दल बोललो, इकडे येऊयात थोडंसं. आता इकडे दिसेल तुम्हाला की जगाची लोकसंख्या 1 अब्ज कधी होती, ती होती 1804. पटापट टाकून घेऊयात आपण. ती 1804 मध्ये होती. 2 बिलियन झाली. आता ती 2 बिलियन झाली लोकसंख्या, ती झाली 1927. पुढची दिसतीये 3 बिलियन झाली. ह्या आकड्यांना काही महत्व आहे म्हणून हे आपण आकडे देतोय तुम्हाला. 2 बिलियन झाली 1927 मध्ये, पण मग 3 बिलियन म्हणजे 3 अब्जाला गेली ती 1960. 4 बिलियन गेली 1974. 5 बिलियन गेली 1987. मग अशी बोललो ना आपण, 5 बिलियन कधी गेली, 1987 मधला एक दिवस एस्टिमेट केलाय, तो आहे 11 जुलै. कळलं का. मग आता लक्षात येईल, 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 बिलियन झाली, आणि म्हणून तो त्याला म्हटलं जातं 5 बिलियन डे. ह्या प्रत्येक ज्या ज्या दिवशी झालं त्याला इथे म्हटलं जातं 6 बिलियन डे, 7 बिलियन डे असं म्हटलं जातं. पण तो दिवस महत्वाचा, इथे दिवस नाही आहेत बरं का. इथे काय की वर्ष, साधारण वर्ष, तिथे दिवस नाही आहेत पहिल्या 2-3 ह्यांना. पण 5 बिलियन जेव्हा झाली 5 अब्ज, तो मात्र दिवस क्लिअर कट मेन्शन केला गेलाय अहवालांमध्ये.
किती येतो तो अहवाल हाच आहे, लोकसंख्या निधीचाच अहवाल किती आहे तो आपण म्हटलो 11 जुलै 1987. पण मग 87 पासून म्हणजे आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो पूर्व परीक्षेमध्ये की जागतिक किंवा त्याला काय म्हणतो आपण इंटरनॅशनल पॉप्युलेशन डे, वर्ल्ड पॉप्युलेशन डे तो किती आहे 11 जुलै. हे पहिलं वाक्य आलं. दुसरं वाक्य काय येऊ शकतं त्यातलं की 11 जुलै तो का केला गेला, कारण 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 बिलियन झाली, 5 अब्ज झाली, राईट. आणि तिसरं की 1987 पासून ह्याची अंमलबजावणी केली गेली. तर ऍक्च्युली 1987 नाहीये, ते 1989 आहे. म्हणजे झाली लोकसंख्या 87 ला 5 बिलियन, पण 11 जुलै 1987 ला झाल्यामुळे 11 जुलै हा जागतिक काय म्हणूयात आपण लोकसंख्या दिवस साजरा करावा हे ठरलं 1989 मध्ये. क्लिअर आहे. हे इतकं कदाचित युपीएससीला नाही लागणार, पण हे इतकं हे सगळं एमपीएससीला मात्र लागू शकतं 100%. त्याच्यामुळे प्रिलिम्स मेन्स वेगळं नाहीच आहे. त्यामुळे मनात जर असं की नाही आपण काय मेन्स प्रिलिम्स करत नाही असं नसतं, सगळंच एकत्रित करतोय आपण. समजलं का तिथे. आता येऊयात परत इकडे 1987, पण इथली तारीख महत्वाची होती आपली, ती होती 11 जुलै. पुढे आता 6 बिलियन झाली. हे वर्ष 1999, ठीक आहे. आणि त्याच्या पुढचं 7 बिलियन झाली, 7 बिलियन डे कधी साजरा केला गेला तो आहे 2011. 2011चा सेन्सस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. 2011 इथपर्यंत आलात का रे. मग 8 बिलियन तेच बोलत होतो ना, तिथूनच इकडे गेलो परत आपण, कारण आता किती आहे एक 2025 मध्ये 8.2 आहे. क्लिअर. पण 8 बिलियन कधी पास झाली याच्याबद्दल बोललो आपण, ती आहे आठवं टाकतीये मी 2022 मध्ये. 2022 मध्ये. तुम्ही म्हणाल अरे एवढं सगळं बघायचंय का. ते का बघायचंय तो ट्रेंड आपल्याला कळला पाहिजे म्हणून बघायचंय. सो कळण्यासाठी सांगतेय हे. आणि यातल्या काही आकडे तुम्हाला तिकडे वापरायचे, सगळं नाही चार्ट वापरायचंय, पण काही आकडे तुम्हाला तिकडे मेन्स मध्ये वापरायचे आहेत. आता इथे बघा बरं 2000 कॅल्क्युलेट करा. वर्षांच्या भाषेत बोलतोय आपण की किती वर्ष लागली 1 अब्जाची ऍड व्हायला. 1 अब्जाची लोकसंख्या ऍड व्हायला किती वर्ष लागली. 127 वर्ष लागली, 123 वर्ष लागली, 123 वर्ष लागली. बरोबर का. किती वर्ष लागली. आणि खरं म्हणजे इट इज डबलिंग दिसतंय, डबलिंग आहे. बरोबर ना. मग पुढचं बघा बरं. 1927 मध्ये 2 बिलियन होती, 2 अब्ज. त्याची 1960 मध्ये 3 बिलियन झाली. तर ते वर्ष किती लागले, हे झाले 33 वर्ष. म्हणजे किती ड्रास्टिक चेंज जाणवला का सांगा मला जरा तुम्ही, राईट. पुढे जाऊयात. 1960 पासनं ती संख्या 27 पासनं 60 पर्यंत किती 33 वर्ष टोटल लागली असं म्हटलं. पुढे गेलात तर किती फरक दिसतोय तुम्हाला, तो 14चा फरक आहे. दिसतोय. पुढे कितीचा दिसतोय, 14चा फरक आहे. पुढे दिसतो तुम्हाला 13चा फरक, मग दिसतो 12चा फरक, मग दिसतो परत 12चा फरक. आता इथे या बरं जरा, इथे कितीचा फरक दिसतोय पुन्हा, 99 आणि 11, पुन्हा 13चा आहे वरती, सॉरी 13, 12 दिसतोय का. म्हणजे वरती जो होता तो ड्रास्टिक होता. 123 वर्ष, त्याच्यावरनं 33 वर आलो, त्याच्यावरनं 14 वर आलो, मग 13 वर आलो, मग 13 कंटिन्यू राहिलं, मग परत 12 वर आलो, परत 12 कंटिन्यू राहिलं, आता 11. म्हणजे ट्रेंड काय वाटतोय रे तुम्हाला, मला जरा सांगा की ज्या वेळेला तुम्ही म्हणताय की दर पॉप्युलेशन मध्ये 1 अब्ज वाढ होतीये, मी डबल म्हणत नाही, 1 अब्जाची वाढ होतीये, त्याला वर्ष किती घेतले गेले. त्याला वर्ष जे दिसतायत ते ट्रेंड तुम्हाला उतरता दिसला कमी कमी होत जात आहे. पण हा अहवाल का महत्वाचा ठरतोय याचं उत्तर इथं मिळतंय आपल्याला. ते म्हणजे की इथे जे 12 दिसलं तुम्हाला, तर खरं म्हणजे इथे आता 11, मग 10, मग 9 असं होत जायला पाहिजे होतं. बरोबर की नाही. की कमी वर्षांमध्ये जास्ती लोकसंख्या वाढतीये दिसायला पाहिजे होतं. पण आता एस्टिमेटेड आहे अकॉर्डिंग टू दिस रिपोर्ट. एस्टिमेटेड काय की पुढची लोकसंख्या 1 अब्जानी वाढणार, म्हणजे 8च्या ऐवजी आता 9 झाली. 9 बिलियन 1 अब्जाची वाढ व्हायला किती वर्ष लागतील ते त्यांनी म्हटलंय 15 वर्ष. क्लिअर आहे काय म्हणतोय हा रिपोर्ट. काय सांगतोय लोकसंख्या निधीचा की पुढची वाढ म्हणजे 8 बिलियनला आता 9 बिलियन करायला लागणारी लोकसंख्या लागणारा वेळ किती असणार आहे, तो 15 वर्ष. म्हणजे कधी एस्टिमेटेड आहे ते 2037 मध्ये एस्टिमेटेड आहे ते. समजलं काय बोललो आपण. तुम्ही म्हणाल सो व्हॉट, काय फरक पडला रे. तुम्हाला डेमोग्राफिक ट्रान्झिशन कसं घडतं हे लक्षात यायला पाहिजे. आता याच्यात आधीच्या सगळ्या काळामध्ये डिकेडल ग्रोथ जो आपण चेक केला होता त्याच्यामध्ये कमी वर्ष आणि जास्ती पॉप्युलेशन ऍड होत होती. पण इथून पुढे मात्र काय दिसतंय तुम्हाला की आता पॉप्युलेशन वाढीस तेवढीच पॉप्युलेशन म्हणजे 1 अब्ज ती वाढायला लागणारा जो वेळ कमी 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 होत जात होता त्याच्याऐवजी तो आता वाढायला लागला असं दिसलं.
त्याच्या पुढच्या काळात तो अजून वाढेल, त्याच्या पुढच्या काळात तो अजून वाढेल. कळतंय काय म्हणतोय? ह्याचा संबंध कशाशी सांगा मला, याचा संबंध कशाशी येतो? ऍक्च्युली त्याला म्हणूयात एका वर्षामध्ये झालेले जन्म किती झाले. कळतंय? जगाच्या पाठीवर झालेले जन्म किती झाले याच्यावर ठरणार आहे की नाही. मृत्यू किती झाले, जन्म किती झाले, जन्म दर काय, मृत्यू दर काय, याच्यावर ठरणार आहे का नाही. कळतंय? सो हा ट्रेंड, हा जो शेवटचा आपण बघितला तो प्रचंड महत्वाचा आहे. आणि म्हणून दिसतंय की हा जो रिपोर्ट आपण बघत होतो की नाही, मी 1 मिनिटात दाखवतो तो. हा, या इथे या रिपोर्ट मध्ये काय दाखवलं, या रिपोर्टमध्ये इथे तुम्ही पाहिलं होतं हे 8.2 अब्ज. बहुतेक देशांमध्ये सध्या लोकसंख्या वाढीचा वेग मंदावला आहे. हे मान्यच आहे आपल्याला की मंदावला आहे. कसं ते पुढे बघूयात आपण. आणि एकूण आता जगाची लोकसंख्या कधी 2065 मध्ये शिखरावर पोहोचेल, 2065 मध्ये सर्वोच्च लेवलला असेल आणि त्यानंतर मात्र लोकसंख्या घटायला सुरुवात होईल. हे वाक्य मोठं आहे आणि समजून घ्या. आता सुद्धा लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे का कमी आहे मला जरा सांगा. डिकेडल, डिकेडल मी सांगते तुम्हाला. उदाहरणार्थ आपण म्हणूयात की 1991 ते 2001 आणि आपण बोलूयात पुढे की समजा आत्ताच घेतलं आपण 2010 ते 2020 हा घेतला, तर लोकसंख्या वाढीचा दर याच्यापेक्षा याच्यात वाढला आहे का कमी झाला असं विचारलं मी तुम्हाला. लोकसंख्या वाढीचा दराबद्दल बोलतोय आपण. लोकसंख्या वाढली का? डेफिनेटली वाढली. दर कमी झाला. दर, लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला. ठीक आहे, लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला पण लोकसंख्या मात्र वाढलेली आहे. हे कसं घडतं तेच आपण आता बघण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी आपण कुठे आलो होतो की 2065 मध्ये जगाची लोकसंख्या सर्वोच्च लेवलला जाईल आणि मग मात्र डिक्लाइनिंग फेजला जाईल. म्हणून तुम्हाला समजायला पाहिजे की मुळात लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत मांडला जातो, त्याचा अभ्यास केलेला असणार आहे तुमच्यापैकी ज्यांनी आधीपासून अभ्यास करतायत, तर हे ठरतं मुळात कशावर, 2च गोष्टींवर आपण म्हणूयात. मग त्याला ॲट्रिब्यूट मल्टिपल आहेत जे इथे लिहिलेले आहेत ते म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट, एकूण प्रजनन दर. तो काय बघूयात आपण. पण आधी आपण काय म्हणतोय, बेसिकली कशावर ठरणार आहे सगळं? बर्थ रेट म्हणजे जन्मदर आणि दुसरं ठरणार आहे डेथ रेट. सो जन्मदर म्हणजे काय रे, किती असतो जन्मदर? डेफिनेशन सांगू शकाल काही? 1000. 1 लाख नाहीये, बरोबर 1000. काय? बरोबर. काय? किती दिवसांमध्ये, ते महत्वाचं आहे ना. दर म्हणतोय म्हणजे सगळं कन्फ्युज केलं आपण. काय की एका वर्षामध्ये दर म्हणतोय ना आपण. दर 1000 मागे किती, 1000 लोकसंख्येमागे किती जन्म झाले आणि ते कशी वर्षामध्ये असं कन्सिडर केलं जाते. ठीक आहे. असं सेम मृत्यू दर. बरं काय म्हणजे जसं इथे म्हणतोय आपण लाईव्ह बर्थ किती अपॉन 1000, लाईव्ह बर्थ अपॉन 1000 इन 1 year, तसं इकडे काय म्हणूयात आपण, लाईव्ह डेथ्स. इकडे काय म्हणूयात, डेथ्स. इकडे काय म्हणूयात, डेथ्स. किती मृत्यू झाले एका वर्षामध्ये आणि ते 1000 वर टाकले. दर हजारी किती असं तो दर ठरणार आहे. ठीक आहे. तर इथे आपण म्हणतोय की आता हे जे बघितलं बर्थ रेट आणि डेथ रेट, तर लोकसंख्येचं जी मांडली जाते ह्याला वेळ लागणार आहे बरं का आजच्या पहिल्याच याला, कारण ते खूप महत्वाचं आहे समजून घ्या. त्यामुळे थोडासा याला वेळ लागणार आहे आपल्याला. इथे बघतोय आपण की तर लोकसंख्येचा जो सिद्धांत मांडला गेला त्याच्यानुसार समजून घेऊ आपण की सुरुवातीचा काळ जेव्हा केव्हा लोकसंख्येचा पहिला काळ येतो, सिव्हिलायझेशन एस्टॅब्लिश झाल्यानंतरचा पहिला काळ, तेव्हा जन्म दर पण जास्ती असतो, मृत्यू दर पण जास्ती असतो. आहे का माहिती आहे? कारण तेव्हा अवेअरनेस नाही. जुना काळ आठवा सगळा, 1900च्या पूर्वीचा काळ. सो जन्मदर पण जास्ती, सो एका घरात असणारी लोकसंख्या पण जास्ती आहे, एका स्त्री मागे असणारी लोकसंख्या पण जास्ती आहे. सो जन्मदर जास्ती आहे, मृत्यू दर पण जास्ती आहे, त्यामुळे ती लोकसंख्या स्टेबल मानली जाते, स्थिरावलेली मानली जाते. बरोबर. वाढायला पाहिजे पण का नाही वाढत? कारण काय म्हणलो आपण, कारण मृत्यू दर पण जास्ती आहे. फॅमाईन आहेत, दुष्काळ किंवा काय म्हणूयात आपण रोगराई वगैरे सगळं. त्याच्यामुळे पुढे जसं जसं सरकते लोकसंख्येचा विकास होतो किंवा सिव्हिलायझेशन पुढे वाढत जाते तसं तसं दुसरा टप्पा येतो की ज्याच्यामध्ये आता बर्थ रेट कमी झाला, बर्थ रेट तेवढाच आहे आणि मृत्यू दर मात्र कमी झाला.
मृत्यूदर कमी झाला पण बर्थ रेट जन्मदर मात्र तेवढाच आहे. थोडाफार फरक पडेल पण बऱ्यापैकी तेवढाच आहे. तिथे काय दिसतं तुम्हाला आता एक्सपांडिंग, त्याला म्हणतात अर्ली एक्सपांडिंग स्टेज, की आता थोडी वाढायला सुरुवात झाली. मग पुढच्या ह्याच्यामध्ये काय होतं की अजून जास्ती संसाधनं वाढली त्यामुळे मृत्यूदर अजून खाली गेला. थोडासा बर्थ रेट किंचित कमी झालाय पण मृत्यूदर आणि जन्मदर यांच्यामधली जी तफावत आहे ती मात्र वाढली आहे. कळलं आपण काय बोललो? सगळेजण आहात? स्पीड मॅच झाला. सो काय म्हटलो तिसऱ्या टप्प्याला की जन्मदर किंचित कमी झालेला असू शकतो पण मृत्यूदर खूप कमी झालाय त्यामुळे दोघांमधली तफावत वाढली. म्हणून ह्याही स्टेज आहे की ज्याला म्हणूया दुसरी आणि तिसरी दोन्ही पण स्टेजेस आहेत की जी ज्याला म्हणतो आपण एक्सपांडिंग किंवा एक्सप्लोजन स्टेज. लोकसंख्या खूप जास्ती वाढीचं मानलं जातं. आता मी पूर्ण तुम्हाला तो लोकसंख्येचा सिद्धांत समजवणार नाहीये, फक्त आपण की काय असतो एवढं 1 मिनिटासाठी बघतोय. आणि मग आता शेवटची स्टेज येते की ज्याच्यामध्ये तुमचा बर्थ रेट म्हणजे जन्मदर पण खालावलाय आणि मृत्यू दर पण खालावलाय, पण जन्मदर एवढा खालावलाय की त्याला आपण म्हणूयात तो रिप्लेसमेंट लेवल. रिप्लेसमेंट लेवल म्हणजे काय रे? की म्हणजे एखादी लोकसंख्या स्थिर राहण्यासाठी आवश्यक असलेली जेवढी लोकसंख्या ऍड करावी लागणार आहे तुम्हाला, म्हणजे नवीन जन्म व्हावे लागणार आहेत तेवढे पण जन्म होत नाहीयेत आता. अशा लेवलला जेव्हा पोहोचता तुम्ही म्हणजे रिप्लेसमेंट लेवल आहात का, की रिप्लेस करणारी लोकसंख्या तेवढी जन्माला जेवढे मेले तेवढे रिप्लेस झाले पाहिजेत, अशी लोकसंख्या पण ऍड होत नाहीये. त्यावेळेला मात्र आता कमी 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 लोकसंख्या घटीला सुरुवात झाली आणि ही शेवटची स्टेज असू शकते सिव्हिलायझेशन मधली. काय म्हणतोय आपण की लोकसंख्येच्या घटीला सुरुवात झाली आहे का? आहात का इथपर्यंत? तर लोकसंख्येची घट ही जी आपण म्हणतोय ही नॉर्मली आता दिसते ती विकसित देशांमध्ये दिसतीये. क्लिअर आहे का? कुठले? नॉर्वे, स्वीडन, अमेरिकन सगळे किंवा अमेरिकेमधले म्हणजे नॉर्थ अमेरिकन कॉन्टिनेंट त्याच्यातले असणारे सगळे देश, अशांमध्ये तुम्हाला इव्हन साऊथ मधले काही, साऊथ अमेरिकेमधले सगळे नाही आहेत साऊथ अमेरिकेमधले, पण बेसिकली युरोपियन नेशन्स आपण म्हणूया, ह्यांच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? लोकसंख्या वाढीच्या ऐवजी आता घटायला सुरुवात झाली आहे. समजा लोकसंख्या यावर्षी आहे 10 कोटी, पुढच्या वर्षी ती 9.8 कोटी, त्याच्या पुढच्या वर्षी 9.6 कोटी. कळलं का काय झालं? ऍब्सोल्यूट नंबर मध्ये लोकसंख्या कमी व्हायला लागली. पण मग हे होताना काय दिसतंय बघा, जेव्हा आपण ह्या स्टेजेस बघितल्या, आहात का सगळेजण स्टेजेसला? पहिली स्टेज की जिथे लोकसंख्या वाढतीच आहे, पहिली स्थिर आहे, दुसरी की जिथे वाढत चालली. त्यावेळेला काय घडतंय बघा, वाढत चालली त्यावेळेला पहिलं असतं बघा की त्याला आपण म्हणूयात 0 ते 5. आपण असं घेतलं समजा 0 ते 15 घ्या समजण्यासाठी सोपं, वयवर्ष 0 ते 15 आपण म्हटलो. जेव्हा एक्सपांडिंग स्टेज आहे तेव्हा काय लहान बाळांची संख्या आणि 15 वर्षापर्यंतची वाढत चालली आहे म्हणून तो बेस मोठा आहे. कळलं का? त्याच्यापेक्षा आपण म्हणूयात की वरचे लोकसंख्या कमी असणारे आपण म्हणूयात ती काय 15 ते 64 वाली, आणि एजिंग पॉप्युलेशन म्हणूयात 64 पेक्षा वरची ती अजून कमी आहे. सो पिरॅमिड असा दिसतो आपल्याला कारण बेस मोठा आहे. पण हळूहळू जसं एक्सपांडिंग स्टेज मोठी होत जाते तसं काय दिसतं तुम्हाला, म्हणजे लॅटर एक्सपांडिंग मध्ये जर गेले, लॅटर एक्सपांडिंग म्हणजे काय म्हणतोय आपण, लोकसंख्या विस्फोट झाला मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ते वर्ष जगाच्या दृष्टीने भारताच्या पण दृष्टीने काय सांगितलं होतं रे, ते वेगळं नाही असणार आहे बरं का, एकच असणार आहे. इन्क्लुडिंग आपण म्हणतोय की 2065 मध्ये जगाची लोकसंख्या शिखरावर पोहोचेल, भारताची शिखरावर पोहोचल्याशिवाय पोहोचू शकत नाही हे समजून घ्या. कळलं का? म्हणून भारताची पण लोकसंख्या कधी शिखरावर, ते 2060 नाहीये, ते 65च आहे. 2065 मध्ये भारताची लोकसंख्या शिखरावर पोहोचणार आहे आणि मग डिक्लाइनिंग स्टेज, आणि भारताचा डिक्लाइन झाल्याशिवाय डिक्लाइन पण होऊ शकत नाही. म्हणजे काय की दोन्हींमध्ये वर्ष एकच, भारत तेच मग जग असावं लागणार आहे, जग तेच भारत नाही, भारत तेच जग असावं लागणार आहे. समजलंय का? ओके. मग इथे येऊयात परत आपण की हे जे दिसला तुम्हाला, तर पहिल्या स्टेजमध्ये लहान म्हणजे 0 ते 15 जास्ती होते, पण लॅटर एक्सपांडिंग म्हणजे विस्फोट ते आपण मांडलं होतं 1961 ते 1971 हे वर्ष होतं, ते डिकेड, बरोबर का? 1900 एक्सपोर्ट म्हणजे त्याला म्हणूयात आपण काय महाविस्फोट म्हणतात त्याला, ते 71 पर्यंतच मांडलं गेलं होतं. आणि ते का लिंक कळली पाहिजे बघा आता तुम्हाला, तेच असावं लागणार आहे. का असावं लागणार आहे? ते आहे म्हणून तर लोकसंख्येचा विचार करायला सुरुवात केली गेली. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडची स्थापनाच मुळात का झाली? कारण हे थेरीज मांडल्या गेल्या की हे वर्ष आहे डिकेडल 61 ते 71, बरोबर का? आणि मग प्रोजेक्ट केलं होतं खरं म्हणजे की 71 मध्येच हे होईल, काय की जगाची लोकसंख्या 5 बिलियन होईल, सॉरी जगाची लोकसंख्या अजून जास्ती विस्फोटाने वाढेल म्हणजे 4 बिलियन होईल. पण ती 4 बिलियनच्या 71च्या ऐवजी झाली कधी? 74 मध्ये. आहात का इथपर्यंत सांगा मला? तर
हे जेव्हा घडतंय म्हणजे ह्या स्टेजमध्ये जात आहे, आता हा नाही राहिला पिरॅमिड. आता काय झालं सांगा रे, की मुळातच वाढत होती लोकसंख्या. याच्या पुढे तुम्ही जेव्हा सरकताय म्हणजे आत्ताचा काळ आपण कन्सिडर करूयात. आहात का सगळेजण, की वाढायचं होतं तेव्हा वाढून गेलं. सो 61, 71, 81 पर्यंत हा पिरॅमिड होता. कारण खालची लहान मुलांची संख्या खूप जास्त होती, 15 पर्यंतची जास्त होती. पण हे 15 आता गेले ना, 15, 20, 30 वर्ष झाली ना त्याला, ते कुठे गेले? ते सगळेच्या सगळे इथे गेले, ह्या पॉप्युलेशन मध्ये गेले. एज ग्रुप बदलला त्यांचा, आणि तो एज ग्रुप बदलला म्हणून आता सुद्धा भारताच्या बाबतीमध्ये कन्सिडर करायचं झालं तर एकूण 65% लोकसंख्या भारताची ही कशात जाते? 15 ते 64 मध्ये जाते. क्लिअर आहे? मग सो व्हॉट? मग काय झालं? ओके, ठीक आहे. आपण म्हणूयात की सामाजिक आणि आर्थिक म्हणूयात, लेबर फोर्स. अगदी बरोबर. म्हणजे काय म्हणतोय की ही संख्या इथं गेली आणि म्हणून आपण म्हटलो की हे बदललं. हा जो पिरॅमिड इथे काढला होता त्याच्याऐवजी तो पिरॅमिड काय आला होता तुमचा? तो आता हा मधला जास्ती झाला आणि हा कमी झाला, हा पण कमी झाला. समजलं काय झालं ते? आणि हे जर वाढलं असेल याला म्हणतात वर्कफोर्स किंवा त्याला आपण म्हणूयात की अशी लोकसंख्या ज्यांना आपण म्हणतो ती स्वतः काम करते. काय क्रयशक्ती नाही म्हणायचं, कार्यशक्ती म्हणू शकतो एक वेळ. तर क्रयशक्ती कशावर? म्हणजे पर्चेसिंग पॉवर, ती पैशांवर डिपेंडंट आहे. हे म्हणजे काय म्हणतोय आपण की एकूण लोक किती काम करणाऱ्या एज ग्रुपमध्ये आहेत, किती लोक काम करणाऱ्या एज ग्रुपमध्ये, मग ती मांडली जातात. ती 0 ते 15 हा मांडला जातो की हे काम करत नाहीत, ते काय आहेत? डिपेंडंट आहेत. बरोबर का? मराठीत काय म्हणूयात रे? अवलंबित्व आहे त्यांचं. अवलंबून आहेत ते आहेत. येस. मग 15 ते आता पुढचा येतो 64, की हे सगळे काम करणारे, भलेही रिटायरमेंट 60ला असू दे नाही 58ला, पण 64 पर्यंत लोक काम करतात. सो साधारणपणे हा वर्ग मानला जातो की काम करणारा. जेवढे काम करणारी हातं वाढली तेवढं जास्ती इकॉनॉमी किंवा आर्थिक स्तरीय याला किंवा वाढायला मदत झाली, पैशांची निर्मिती तेवढी जास्ती झाली. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि म्हणून याला म्हटलं जातं लोकसंख्या लाभांश, डेमोग्राफिक डिव्हिडंड. सो इंडिया राईट नाऊ इज एक्सपिरियन्सिंग डेमोग्राफिक डिव्हिडंड. क्लिअर आहे का सांगा मला जरा हे डेमोग्राफिक डिव्हिडंड. मग डेमोग्राफिक डिव्हिडंड आता पुढे मी जाणारच आहे, पण तरी मला इथे 1 मिनिटासाठी एक्सप्लेन करू देत तुम्हाला. आता हळूहळू काय होणार आहे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये, जर समजा हे राहिलं असतं की हा खालचा एज ग्रुप वाढतच चाललाय, म्हणजे काय की बर्थ रेट कॉन्स्टंट किंवा जास्तीच आहे. आणि बर्थ रेट म्हणण्यापेक्षा आपण जाऊया टोटल फर्टिलिटी रेट. सो टोटल फर्टिलिटी रेट त्याला आपण म्हणूयात एकूण प्रजनन दर. म्हणजे काय रे? एकूण प्रजनन दर देऊ शकते म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात की प्रेडिक्टेड आहे की एवढ्यांना देणार आहे. देऊ शकते ते तर मल्टिपल असू शकतं, पण आपण म्हणतोय काय, परत एकदा बोलते ती काय बोलले ते, की एकूण प्रजनन दर म्हणजे टोटल फर्टिलिटी रेट हे काय आहे की एखाद्या महिलेच्या प्रजनन काळामध्ये येणाऱ्या, म्हणजे एक्सपेक्टेड म्हणतोय बरं का, ॲव्हरेज काढलं जातं ते, की येणाऱ्या काळामध्ये कसा ठरणार आहे तो, तर किती बालकांचा जन्म होणार आहे किंवा एक्सपेक्टेड किती आहे, कळलं का? इच्छित किती आहे म्हणूयात त्याला, समजायला अवघड जात आहे. इच्छित किती आहे म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूयात की इच्छितच म्हणावं लागेल. कसं सांगते तुम्हाला की एकूण किती असू शकतं, काय 4, 5, 8, 10 जुन्या काळात बघितलंय ना तुम्ही, तुमचे मामा आजोबा वगैरे ते 5, 5, 10 भाऊ होते. सो पण ते इथे तुम्हाला काय दिसतंय, एका घरामध्ये 2 किंवा 3च आहेत. तुमच्या पिढीमध्ये, पुढच्या तर पिढीमध्ये ते एकच दिसतंय. तुम्हाला समजतंय काय म्हणतोय? सो किती असू शकतात वर बोलत नाही आपण कशावर बोलतोय की आत्ताच्या ह्या जनरेशन्समध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये साधारण तो किती आहे. प्रत्येक घराचा बदलणारे, प्रत्येक राज्याचा बदलणारे, प्रत्येक देशाचा बदलणारे, पण ॲव्हरेज बद्दल बोलतोय आपण. सो भारताचा जर विचार केला तर टोटल फर्टिलिटी रेट हा झाला 1.9. आहात का? टोटल फर्टिलिटी रेट 1.9 ॲव्हरेज काढला आपण. म्हणून आता आपण काय सेफली म्हणू शकतो की प्रत्येक स्त्री मागे आपण म्हणतोय, प्रत्येक स्त्री मागे आता 1.9 एवढं कन्सिडर करा.
हा झाला कशासाठी आवश्यक असलेला, बरं आवश्यक किती असतो, रिप्लेसमेंट रेटसाठी आवश्यक किती असतो, तो मांडला गेलाय 2.1. किती 2.1. या इथे खाली. सो सो तो पुनरुत्पादन जी पातळी असते म्हणजे रिप्लेसमेंट रेट आपण म्हटलो तो किती होता 2.1. जगाचा मानला जातो हा 2.1. भारताचा पण तेवढा. जगाचा आता 2.1 पेक्षा जास्ती आहे, नीट समजून घ्या. तो आहे 2.2 जगाचा. आणि भारताचा किती झाला तो 1.9. तरी मी म्हणीन इथे पण समजून घ्यायला लागेल तुम्हाला की भारताचा 1.9 झाला त्याचा अर्थ ओव्हरऑल आधी समजून घेऊ आणि मग असमतोल प्रादेशिक मग बघू. अर्थ काय झाला रे याचा की जर 2.1 ने ऍडिशन झाली असती, कळतंय का, तर पुढच्या काळामध्ये ज्याला आपण म्हणूयात की रिप्लेसमेंट म्हणजे जेवढ्यांची ऍडिशन करायला पाहिजे होती ती ऍडिशन झाली असती. पण आता जर तो कमी झाला याचा अर्थ की हळूहळू हळूहळू नंतरच्या काळात खाली 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 जाणार आहे, लोकसंख्या खाली जाणार आहे. सो आता लगेच जाणार नाही. कारण काय रे, कारण एकूणच असलेला बेस मोठा आहे. तो असलेला बेस छेदून परत घटायला तुम्हाला कमी जरी झाला, टोटल फर्टिलिटी रेट जरी कमी झाला तरी इमिजिएटली लगेच खाली नाही उतरणार आहे. बहुधा समजतंय मी काय म्हणते ते कधी उतरणार आहे 2065 हे वर्ष हायएस्ट वालं मानलं गेलं, स्थिरावणार आहे. आधी पॉप्युलेशन पॉलिसी प्रमाणे 2045 म्हटलं होतं ते, पण ते 2065 आहे. आणि कोणाप्रमाणे, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड प्रमाणे. आणि मग तिथून मात्र खाली जायला सुरुवात होणार आहे. पण त्याचं जे त्याला म्हणूया त्याचं जे गुणात्मक संख्यात्मक जो ऍट्रिब्यूट आहे म्हणजे काय की टोटल फर्टिलिटी रेट हा मात्र भारताचा ऑलरेडी खाली गेलेला आहे. म्हणून तर प्रोजेक्टेड 2065 मध्ये करू शकतोय आपण. इथपर्यंत समजलं का सांगा. तर हे सगळीकडचं खरं आहे का, म्हणजे महाराष्ट्राचं पण 1.9, केरळाचं पण 1.9, बिहारचा पण, असं नाहीये. आणि मग भारतामधला प्रादेशिक असमतोल तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. असं करूयात आपण, ठीक आहे. तर तुम्हाला हा डिव्हाइड असा दिसेल बघा. इथे डिव्हाइड तुम्हाला साधारणपणे असा डिव्हाइड दिसणार आहे इथे, ठीक आहे. सो साऊथ आणि नॉर्थ असे दिसणार आहेत. आणि हा डिव्हाइड तुम्ही ही डायग्राम तर कुठेही वापरू शकता, बऱ्याच ठिकाणी. प्रादेशिक असमतोल मग तिथे तुम्ही प्रोडक्शन मध्ये वापरू शकता, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वापरू शकता, सर्व्हिस सेक्टर मध्ये वापरू शकता. हा डिव्हाइड दिसतोय की नाही, साधारण असा डिव्हाइड आहे तुम्हाला. तर का विकसित मध्ये वापरू शकता, अर्बनायझेशन मध्ये वापरू शकता की कुठल्या राज्यांमध्ये जास्ती प्रमाणामध्ये काय झालंय, नागरिकीकरण झालंय. हीच लाईन येणार आहे थोडक्यामध्ये. तर मग दिसेल तुम्हाला त्याचा संबंध पण कशाशी दिसतोय, तो तिथली सोशल स्ट्रक्चर कशा प्रमाणे डेव्हलप होते. सो हे राज्य आहेत सगळे की याच्यामध्ये हा 1.9च्या खाली गेलाय. ऍक्च्युली 2.1 म्हणूयात आपण, कारण रिप्लेसमेंट लेवल 2.1 आहे. त्याच्या खाली गेलेली राज्य म्हणजे ही सगळी खालची, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश मधला पण काही पार्ट्स मांडला जातोय. मध्य प्रदेश ओव्हरऑल राज्य वेगळं, पण खालचे जे सगळे म्हणजे केरळ, तेलंगणा, आंध्रा या सगळ्या राज्यांमध्ये दक्षिणेकडचे राज्य हे सगळे टोटल फर्टिलिटी रेटला 2.1च्या खाली आहेत. म्हणजे काय की ऍड होणारी लोकसंख्या दिसतीये का तुम्हाला. या भागामध्ये जर आपण बघितलं तर ऍड होणारी लोकसंख्या कमी झाली, कळलं का. पण वरच्या भागांमध्ये मात्र हा 2.1च्या वरती आहे. ऍव्हरेज सगळ्या वरच्या राज्यांचा काढा तो 2.1च्या वरती आहे, ठीक आहे. कळलं. म्हणजे हा 1.9 नाही, त्याच्यापेक्षा पण खाली असायला लागेल, 1.2, 1.3 असावा लागेल. तर हा इथला जो 3 आहे ह्या दोघांचं मिळून ते 1.9 होईल. समजलंय तुम्हाला. त्यामुळे खाली वाढणारी लोकसंख्या जी टाकली जाते ती कमी आहे, पण वरची मात्र लोकसंख्या जी पाहताय तुम्ही ती मात्र ऍडिशन जास्ती 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 होत चालली आहे. उदाहरण घेऊयात. बिहार किती आहे रे, टोटल फर्टिलिटी रेट बिहारचा किती आहे आत्ताचा एस्टिमेटेड किती 3. येस, काही ठिकाणी तो 3 आहे, काही ठिकाणी तो 2.9 पण सांगितलाय, पण 3 कन्सिडर करा. बिहारचा रिप्लेसमेंट रेट बिहारचा टोटल फर्टिलिटी रेट एकूण प्रजनन दर किती आहे 3 आहे. आणि आत्ताच्या सध्याच्या एकूण भारतामधला सगळ्यात जास्तीचा टोटल फर्टिलिटी रेट हा बिहारचा आहे. क्लिअर आहे. काय होईल रे त्यांनी, तिथे लोकसंख्या वाढत चालली पण इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज तर अजून नाही वाढल्यात तेवढ्या, हे माहितीच आहे. खालच्या राज्यांमध्ये इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज जास्ती आहेत. काय झालं, इट ट्रिगर्स द मायग्रेशन, आउट मायग्रेशन, इट ट्रिगर्स द आउट मायग्रेशन. काय होणार आहे, स्थलांतर होणार आहे. कळलं की नाही. मग आपण पाहतोच की आपल्याकडे सगळ्यात जास्त मायग्रेशन कुठून आहे, बिहार. उगाच बिहारींना बदनाम करता. सगळ्यात जास्ती मायग्रेशन कुठे, युपी मधनं आहे. बरोबर. पहिलं राज्य
मायग्रेशन, इन मायग्रेशन महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्ती आहे ते UP मधनं आहे. दुसरं कोणामधनं नाही, बिहार नाही, दुसरं कर्नाटक मधनं आहे. ठीक आहे. आणि मग तिसरं वरती येस बिहार मधनं आहे. पण आपल्याला सगळे हिंदी बोलणारे बिहारी वाटतात. ओके. तर आता खूप महत्वाचं इथे म्हणजे अनालिसिस करणं म्हणजे काय हेच करतोय बरं का आपण. आता फॅक्ट समोर घेतोय, त्याच्यानुसार आपल्याला लक्षात आलं की काय, जर 1 पॉईंट इथे 9 झालंय तर याचा अर्थ इथे ऍड होणारी लोकसंख्या कमी आहे. जरी लोकसंख्या तुलनेने, आपण लोकसंख्या ऍड होत नाही असं म्हणत नाही होता, ऍड होणारी लोकसंख्या तुलनेने कमी आहे कोणाच्या, यांच्या. इथं जर 100 जण ऍड होत असतील तर इथं 90 जण ऍड होत आहेत. एवढं कळलं का? म्हणजे ऍडिशन दोन्हीकडे आहे, फक्त फरक कशात आहे की नंबर, ऍब्सोल्यूट नंबर मध्ये फरक आहे दोघांमधल्या. ओके. दुसरं आपण काय म्हणतोय अनालिसिस करताना, इकडे या की मूळ हे का झालं. भारताचा 1.9 ऍव्हरेज, त्याला दक्षिणेकडची राज्य रिस्पॉन्सिबल आहेत कळलं, पण मूळ कारण काय आहेत त्याची, 1.9 वर खाली उतरण्याची कारण काय हे बघतोय आपण. त्यातलं पहिलं काय म्हटलो रे आपण, इथं वरती जावं लागेल. हा म्हणजे पॉझिटिव्ह कारण आपण म्हणूया. ठीक आहे की दिलीच आहेत तिथे सगळी पॉझिटिव्ह कारणं. सगळ्यात महत्वाचं काय येणार आहे की मुलींच्या शिक्षणामध्ये एक तर काय अवेअरनेस वाढला, मुलींच्या शिक्षणामध्ये वाढ झाली. आणि शिक्षणात वाढ झाल्यामुळे काय झालं की जे ऍव्हरेज मॅरेज एज आपण म्हणूयात, लिगल बद्दल बोलत नाही होत आपण, कशाबद्दल बोलतोय आपण की एकूण लग्न मुलींची साधारणपणे कुठल्या वयामध्ये होत आहेत, ते आधीच्या काळामध्ये 16, 17, 18 लिगल काही पण असू दे, आधीच्या काळात जे होतं त्याच्याऐवजी आता ते 25, 26 साधारणपणे असं मानलं जातंय. सो हे वाढल्यामुळे काय झालं, पुन्हा टोटल फर्टिलिटी रेटवर त्याचा परिणाम होणार आहे. राईट. दुसरं काय असणार आहे की हे पॉझिटिव्ह मधलं आपण म्हणतोय बरं का, ही जी कारणं, सुधारलेली आरोग्य सेवा, विशेषतः प्रजनन आरोग्य किंवा शहरीकरण आणि उशिरा कुटुंब नियोजन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्हली रिस्पॉन्सिबल आहेत असं म्हणूयात आपण. पण एवढंच एका कारणांमध्ये निगेटिव्ह पण असणार आहेत. निगेटिव्ह काय असणार आहेत सांगा मला. वरती येते मी जरा, थांबा. हा की निगेटिव्ह काय असणार आहेत की जी समजा 4 जण घरामध्ये 4 बालकं होऊ दिली जायची, त्याच्याऐवजी ती 2 वरच आली, 1 वरच आलं, त्याचं एक पुन्हा निगेटिव्ह कारणांबद्दल बोलतोय आपण. तर काय दिसणार आहे ती, सगळ्यात पहिलं आर्थिक खर्च वाढले, मुलांच्या शिक्षणावरचा खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. दिसतंय का हे. किंवा काय, नोकरीची अस्थिरता, स्थैर्य नाहीये नोकरींमध्ये, म्हणून तर तुम्ही इथं आलात MPSC मध्ये, बरोबर की नाही. पण म्हणून आलात म्हणून तुमच्या प्रजनन अपेक्षा पूर्ण नाही करू शकणार तुम्ही, कारण लिगलीच MPSCने सांगितलंय काय, 2 चाइल्ड पॉलिसी ही भारतामध्ये लिगली, मी म्हणते कशी, कंपल्सरी नाहीये, पण मग काही ठिकाणी अडकाठ्या घातल्यात. उदाहरणार्थ काय की जर तुम्हाला इलेक्शनला उभं राहायचं असेल, निवडणुकीला, आपत्ती धोरण लागू आहे. तुम्हाला MPSC मधनं क्लिअर करून जर प्रशासनात जायचं असेल ऑफिसर म्हणून, तर 2 चाइल्ड म्हणजे 2 पेक्षा जास्त आपत्ती असतील तर रिजेक्ट केलं जातं. ऍक्च्युली रिजेक्ट केलं जातं हे सांगते, आपल्याकडनं फॉर्म भरून घेतला जातो. जेव्हा सिलेक्शन होतं तर त्याला म्हणतात लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र भरून द्यायचं असतं, आणि त्याच्यामध्ये की मला 2 पेक्षा जास्त आपत्ती नाही हे लिहून द्यायचं असतं. तुम्ही म्हणाल अरे तुम्ही चेक करा, माझं लग्नच नाही झालं अजून. त्यांना काही घेणं देणं नाहीये, तुम्ही लिहून द्या आधी, सही करा आणि लिहून द्या आधी. सो पण म्हणजे आपण म्हणूयात की हे जे दिसतंय की नोकरीची अस्थिरता, अयोग्य आणि अपुरी घरं, पर्यावरणीय चिंता, भविष्याबद्दलचं, ह्या सगळे आहेत की जी कारणं आहेत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही कारणं दिसली का. कशासाठी, लोकसंख्या, एका घरातलं असलेलं जे फॅमिली म्हणूयात आपण, म्हणजे कुटुंबाची संख्या, एका कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होण्याची कारणं कळली आपल्याला. आणि ती जर कमी झाली तर अर्थातच टोटल फर्टिलिटी रेट कमी झाला. समजलं का, दोन्हींची लिंक आहे. क्लिअर आहे. मग तुम्ही म्हणाल की जर असं आहे तर ही सगळी कारणं बिहारला नाहीत का लागू, आहेत ना, आहेत का. जर ती सगळी बिहारला लागू आहे तर तिथं पण कमीच व्हायला पाहिजे होतं. मग इथं येतं खरं म्हणजे अनालिसिस मध्ये. आता आजचा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणते की थोडासा मोठा आहे हा विषय. बाकीचे विषय मी पुढच्या याच्यात कंटिन्यू पण करीन. विषय काही महत्वाचे अजूनही आहेत, असं नाही की हा एकटाच महत्वाचा आहे. विकसित भारत पण तेवढाच महत्वाचा आहे आपल्यासाठी. पण आत्ताच्या ह्याच्यात मला सांगू देत, बिहार आणि महाराष्ट्रामध्ये हा फरक आपल्याला जाणवतोय. तर इथं 2 थेरीज लागू होतात. काय थेरीज लागू होतात, पहिली आहे माल्थस. आठवतो का माल्थस. माल्थस कधी, 1800च्या काळातला म्हणतोय आपण, 1800-1900 त्या काळातला माल्थस. काय थेरी मांडली होती रे माल्थसनी.
वाढत गेली लोकसंख्या, बरं पहिलं तर तेच आधी म्हणूया, ठीक आहे. लोकसंख्या ही वाढणारे कशी, भूमितीय पद्धतीने, आणि फूड प्रोडक्शन म्हणजे अन्नधान्यांची निर्मिती वाढणारे अरिथमॅटिक म्हणजे गणितीय पद्धतीने. परत इंग्लिशमध्ये म्हणूयात आता. सो पॉप्युलेशन विल एक्सपांड विथ जिओमेट्रिक मीन अँड फूड प्रोडक्शन हे कसं असणार आहे, अरिथमॅटिक मीननी असणार आहे. आणि म्हणजे समजायला सोपं, ज्यांना नाही कळलं त्यांच्यासाठी, म्हणजे कसं असणार आहे की लोकसंख्या 1ची 2, 2ची 4, 4ची 8 अशी होत जाणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. पण फूड प्रोडक्शनमध्ये मात्र 1चं 2, 2चं 3, 3चं 4 असं होत जाणार आहे. आणि मग बघा बरं, साधारण एका टाइम फ्रेम नंतर दिसेल तुम्हाला लोकसंख्या तर वाढली 100 कोटीपर्यंत गेली, 1 वरनं 100 पर्यंत गेली, पण फूड प्रोडक्शन मात्र, कारण खायला तेवढं वाढत जावं लागणार आहे, पण फूड प्रोडक्शन मात्र तेवढं नाही वाढलं, ते मात्र 10वरच राहिलं. म्हणून आता त्याला म्हणूयात आपण रिसोर्स स्केअरसिटी निर्माण झाली. कळलं का काय म्हणतोय? सगळे आहात का रे? मला ऑनलाईन मध्ये तर कळतच नाही. 1 मिनिट येते जरा इकडे. येस 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 ठीक आहे. तर आपण आता परत याला जाऊया. हा दिसलं ना? हा, मगाशी आपण जी सगळी कारणं म्हटलो, मग ती बिहारला पण लागूच आहेत, पण मग तरी कसं काय नाही वाढत, म्हणून मग आपण माल्थस बघितला. माल्थसची ही तरी माहिती असावी, पण मी म्हणणार आहे की माल्थसची पुढची थिअरी जास्ती महत्वाची ह्याच्यासाठी, आत्ताच्या एक्सप्लेनेशनसाठी. काय माल्थस काय म्हणतो की जसजशी लोकसंख्या वाढत जाणार आहे, का लोकसंख्या कमी करा म्हणत होता माल्थस, तर जसजशी लोकसंख्या वाढत जाणार आहे तसतसं तुमच्या असणाऱ्या संसाधनांवरती तर येणारच आहे, पण इकॉनॉमीच्या दृष्टीने विचार करायला गेलात, लोकसंख्या वाढली की दरडोई उत्पन्न कमी झालं. कळलं का काय म्हटलो आपण? लोकसंख्या वाढली की दरडोई उत्पन्न कमी झालं. मी समजा घरात कमवणारी एकटी आहे आणि 1 लाख रुपये कमवतीये, आणि जर एकटीच आहे तर 1 लाख रुपये, पण हेच जर मल्टिप्लिकेशन चौघांचं असेल तर मात्र काय झालं, 25,000 दरडोई झालं. म्हणजे ड्रास्टिक डाऊन आहे याच्यामध्ये, थोडा पण नाही येतो. समजलं काय म्हटलं? हे कोण सांगत होतं? माल्थस सांगत होता. ठीक आहे. हा, पण आता दिसेल तुम्हाला, जर हे असेल तर काय होणार आहे की आपोआपच लोक काय करणार आहेत, खरं म्हणजे कुटुंब नियोजन करणार आहेत. खरं म्हणजे पॉझिटिव्हली पण आपण म्हणूयात. माल्थस तर म्हणजे तो तर असा होता की डायरेक्ट उडवा माणसांना, किंवा फोर्सफुल काय म्हणूयात आपण फॅमिली प्लॅनिंग याच्याकडे झुकणारा होता. पण दुसरा जो आपण जॉग्राफर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूयात लोकसंख्या शास्त्रीय देणारा लॅबेस्टाईन, तो जसा माल्थस तसा लॅबेस्टाईन, ऐकलंय तुमच्यातल्या काही लोकांनी. लॅबेस्टाईन मात्र काय म्हणतोय, पहिला होता माल्थस, दुसरा आहे लॅबेस्टाईन. लॅबेस्टाईन काय म्हणतोय रे, उलट, एक्झॅक्ट उलट करा. काय म्हणतोय की जसं दरडोई उत्पन्न कमी होत आहे, लिहून घ्या हे खूप महत्वाचं आहे, जसं दरडोई उत्पन्न कमी होत आहे तसतशी लोकसंख्या वाढत जाते. मगाशी काय तुम्ही म्हणाल, सेम तर म्हटलो, हा सेमच म्हटलो, फक्त शब्दरचना उलटी केली. परत एकदा बघा, अर्थ प्रचंड वेगळे झाले. पहिल्यात माल्थस म्हणत होता जसशी लोकसंख्या वाढत जाते तसं दरडोई उत्पन्न कमी होत जातं. मग त्याचे परिणाम काय होतील रे, म्हणून परिणामांकडे गेलो. जर थेरी ट्रू आहेच आहे माहिती आपल्याला, म्हणून त्याचे परिणाम काय झाले, टोटल फर्टिलिटी रेट कमी झाला, लोकसंख्या कमी करण्यावरती भर दिला गेला, 2 चाइल्ड पॉलिसी महाराष्ट्राने राबवली. कळतंय काय म्हणतो आपण? आणि म्हणून दक्षिणेकडचे जे विकसित राज्य ज्यांच्यामध्ये अवेअरनेस आहे त्यांच्यामध्ये ही थेरी ट्रू ठरते का? पण वरचे राज्य, बिहार आणि सगळे वरचे राज्य, त्यांच्यात मात्र दुसरी थेरी ट्रू ठरते. दुसरी थेरी म्हणजे कुठली म्हणतोय आपण की जसं दरडोई उत्पन्न कमी होतंय तसं पॉप्युलेशन वाढत जातंय. बघा म्हणजे काय विचार केला जातो. अनेक जिथे आपण म्हणूयात अकुशल कामगारांची घरं, गरिबी मोठ्या प्रमाणात ज्या घरांमध्ये दिसतीये तुम्हाला, ह्याचा संबंध थेट गरिबीशी आहे, समजून घ्या. ज्या घरांमध्ये गरिबी आहे त्या घरांमध्ये मोस्टली का आहे, त्याचं एक महत्वाचं कारण अकुशल कामगार आहेत. कौशल्य असेल तर पगार वाढणार आहे. दर दिवसाला मिळणारे मला किती मिळणार आहेत याच्यावरती आहे ना मर्यादा. जर तो अकुशल विटा उचलणारा एखादा जर बांधकाम ह्याच्यावर काम करणारा असेल, त्याला दर दिवसाला मिळणारे किती असणार आहेत, 220, 250, बरोबर. पण तोच जर एखादा तुम्ही डॉक्टर कन्सिडर करा, दर दिवसाला मिळणारं 10,000 पर्यंत जाणार आहे. सो तुम्हाला काय दिसते, प्रचंड मोठी तफावत निर्माण झाली. ही कशामुळे? मुळात कौशल्यामुळे, असं आपण म्हणूया. क्लिअर आहे इथपर्यंत? तर आपण म्हणतोय मोस्टली गरीब घरांमध्ये तुम्हाला हे दिसतं. पहिला मुद्दा तो म्हणजे काय की कौशल्य नाही. का? कारण शिक्षणावरचा खर्च वाढलाय. कौशल्य नाही म्हणून काय झालं, दरडोई मिळणारं दर दिवसाचं कमी झालं. म्हणून त्यांना काय वाटतं की जर दर दिवसाला मिळणारं मी एकटाच कमवणार असेल तर काय उपयोग आहे ना सगळ्यांना एवढं, मग उलट कामाला हात वाढवा.
कामाला हात वाढवा म्हणजे काय, लोकसंख्या वाढवा. सो एका घरामध्ये 2, मग ते म्हणतात आम्हाला काय घेणं देणं नाही तुमच्या टू चाइल्ड पॉलिसीज. मग काय 3, 4, 5. मग गरीब घरांमध्ये तुम्हाला ही मानसिकता दिसते. आणि ही जी मानसिकता आपण पाहिली ती कुठे, तर वरचे जे स्टेट्स आहेत त्यांच्यामध्ये दिसते. आणि हे स्टेट जास्ती, हे जी आपण म्हणूयात हा ट्रॅप आहे, हा ट्रॅप कुठे दिसला तुम्हाला, वरच्या स्टेट्समध्ये दिसला. समजलं काय झालं. आता याचा परिणाम बघू आपण. दरडोई उत्पन्न कमी झालं. म्हणून काय, तर म्हणजे पैसा येणारा कमी झाला. का कमी झाला, कारण कौशल्य नव्हतं. म्हणून काय झालं, लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढली तर येणारा पैसा शिक्षणावर नाही डिस्ट्रीब्यूट होऊ शकत. म्हणून काय झालं की एक म्हणजे खायला पण कमी मिळालं, दुसरं म्हणजे शिक्षणाला पण नाही मिळालं. म्हणून अकुशलच राहिले. आणि शिवाय मालन्यूट्रिशन पण झालं. बरं, मालन्यूट्रिशन झालं म्हणून काय की धडधाकट एकदम जोरदार जे करू शकतील तेवढं पण नाही केलं. मालन्यूट्रिशन हे फक्त फिजिकल नसतं, मालन्यूट्रिशन हे मेंटल पण, म्हणजे त्याला म्हणूयात आपण बुद्धीचा पण विकास येतो. समजतंय काय म्हणतोय. म्हणून असलेल्या अनेक ह्याच्यात तुम्हाला दिसेल की ठीक आहे ना, शाळा दिल्या तुम्हाला, नगरपालिकेचे दिल्या, झेडपीच्या दिल्या, पण का तेवढ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत गरीब घरांमधली मुलं, कारण लहानपणापासून कुपोषण आहे. समजलं काय म्हटलं, म्हणजे दिसलं गरिबी, दरडोई उत्पन्न, लोकसंख्या वाढली, काय कुपोषण झालं, म्हणून अजून जास्त अकुशल राहिले, म्हणून परत गरिबी वाढली. कळलं का, हे झालं सायक्लिकल. ही सायकल आहे आणि ही ब्रेकडाऊन करणं आवश्यक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत काय म्हटलो आपण. ओके, सो हे 2 नावं लक्षात ठेवा. आणि हा प्रादेशिक असमतोल कशा पद्धतीने एक्सप्लेन झाला इथे आपल्या ओके. तर आता पुढे जाऊन जरा आणखीन काय काय दिलंय 1 मिनिटासाठी, कारण अख्खी पण आपली न्यूज कारण पूर्ण नाही झालेली, तेवढं तर बघावं लागेल ना किमान. तर आता मी ह्यातले काही मुद्दे, की जसं अपूर्ण प्रजनन आकांक्षा म्हणजे काय, वाचलं की लगेच लक्षात येणार आहे, मी पुढे जाणार आहे. नंतर त्याची कारणं काय आहेत, किंवा मग काय लोकसंख्येची भारताची सद्यस्थिती ते पण बघितलं आपण. त्याचा डिव्हाइड दोन्हीकडे, त्याची कारणं बघितली, दक्षिणेकडे काय आणि उत्तरेकडे काय, त्याचं पण दोन्ही कारणं बघितली आपण. तर आता मी म्हणणार आहे की भारताची लोकसंख्या आता आहे किती, 65%. कुठली, वर्किंग पॉप्युलेशन. मग अशी आपण बोलत होतो बघा. सो आता आपल्याला लोकसंख्या लाभांश मिळणारे म्हटलो आपण, किती आहे टोटल, 65%. आणि उरली किती रे, गणित करा ना, 100रातली किती उरली, 35. ते माझं काम नाही, मयूर सरांचं काम आहे ते. तर 35 उरली. त्या 35 मध्ये आपण म्हणतोय म्हणजे अवलंबित्व असणारी किती झाली, 35. ती कोण कोण होती, लहान बाळा आणि वृद्ध, 65 पेक्षा जास्ती. आणि काम करणारी, ऍक्च्युली कमवून आणणारी लोक जास्ती आहेत, ती झाली 65%. म्हणून त्याला म्हटलं लोकसंख्या लाभांश. पण हा रिपोर्ट जे सांगतोय, समजून घ्या कन्सर्न्स काय त्या रिपोर्टमध्ये, की येणाऱ्या काळामध्ये एकतर टोटल फर्टिलिटी रेट खाली चालला, आणि म्हणून लोकसंख्या 2065 पर्यंत कुठे स्थिरावर जाणार आणि तिथून घटायला सुरुवात होणार. मग एकदम एक्सपोर्ट झालेली मोठी जी बालकांची आणि वर्किंग एज मधली आपण म्हणूयात, ही लोकसंख्या शिफ्ट झाली वृद्धामध्ये. कळलं का. खालनं जी मधल्या टप्प्यात येते ती तर मुळात कमी झाली होती, कारण बर्थ रेट कमी झाला होता, जन्मदर कमी झाला होता. समजतंय काय बोलतोय आपण. त्यामुळे मधल्या एज ग्रुप मधली लोकसंख्या झाली कमी. आणि शेवटचा वृद्ध आणि पहिला एज ग्रुप जर टोटल केला तर जो मधला म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन होता त्याच्यापेक्षा त्या दोघांची संख्या झाली जास्ती. म्हणजे आता आपल्याला काय दिसतंय, अवलंबित्व असलेली लोकसंख्या ही ज्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांच्यापेक्षा कमी आहे. पण आता मात्र पुढे पुढे जसं सरकू आपण, पुढच्या 30-40 वर्षांनंतर मात्र काय दिसणार आहे, भारताच्या 40 वर्षांनंतर भारताच्या बाबतीत काय दिसणार आहे, 40 वर्ष अजून आहे तसं चालेल, पण 40 वर्षांनंतर मात्र काय आहे की अवलंबित्व असलेली लोकसंख्या अवलंबूनवर असलेले त्याच्यापेक्षा जास्ती असणार आहे. आणि याला म्हणतात जसं आपण मगाशी म्हणलो होतो डेमोग्राफिक डिव्हिडंड, याला म्हणतात डेमोग्राफिक विंटर. ही कन्सेप्ट काय, इट इज डेमोग्राफिक विंटर. म्हणजे काय कन्सेप्ट आपण एकमेकांच्या विरुद्ध पाहिले रे, डेमोग्राफिक डिव्हिडंड वर्सेस डेमोग्राफिक विंटर. आणि का कन्सर्न आहे तुम्ही म्हणाल, 40 वर्षानंतर बघू ना, 40 वर्षानंतर तोपर्यंत आमची सगळं सर्व्हिस पण पूर्ण झालेली असेल. आत्ता सुद्धा काही देश डेमोग्राफिक विंटर मध्ये आहेत. मेजॉरिटी ऑफ द कंट्रीज, मेजॉरिटी मी म्हणतेय, युरोपियन अँड अदर डेव्हलप्ड कंट्रीज आर फेसिंग द डेमोग्राफिक विंटर कन्सेप्ट. डेमोग्राफिक विंटर हे जे काय म्हणूया, ज्याच्यामध्ये वर्किंग एज पॉप्युलेशन कमी झालंय आणि डिपेंडंट जास्ती झालंय. आणि त्याने काय होणार आहे आता की आर्थिक स्थैर्य राहणार नाहीये, किंवा
राहण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत, वेगवेगळे धोरणं राबवावी लागणार आहेत, तर राहू शकणार आहे. नॉर्वे, स्वीडन सारख्या देशांमध्ये तर एवढी घटतीये लोकसंख्या तरी राहतंय का? कारण त्यांनी ऑलरेडी दर डोई उत्पन्न खूप जास्ती अचीव्ह केलंय. आणि मग हे जे आहे, जे अवलंबून असणार आहेत त्यांना ते गव्हर्नमेंटच्याच पैशातनं प्रोव्हाइड करतायत. म्हणून भारताला हे शक्य नाही, लक्षात घ्या. त्यामुळे भारताला आत्तापासून पुढच्या 40 वर्षांसाठी प्रिपेअर व्हावं लागणार आहे. सो डेमोग्राफिक विंटर ही प्रचंड कन्सर्न किंवा काय काळजी करण्याची गोष्ट आहे. त्याला म्हटलंय जनसांख्यिकीय शीत. आणि कशाने घडतंय? इथे सांगितलं त्यांनी घडतंय. ह्यातले जे ऑब्झर्वेशन की 2.1च्या खाली उतरले मेजॉरिटी देश, भारत पण त्याच्यामध्ये खाली उतरला. आणि म्हणून भारतासाठी भले आत्ता डेमोग्राफिक, पुढे डेमोग्राफिक विंटर असणार आहे. समजलं का? इथपर्यंत आलात का?